आज आपण मुगाच्या डाळीचे सांडगे बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे 1 किलो मुगाची डाळ घेतली आहे। तिला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। आता इथे आपली मुगाची डाळ आहे ती चांगली भिजून झाली आहे, तुम्ही पण बघा। हाताने पण अशी व्यवस्थित तुटली जाते नखाने। तर आता हिच्यातलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग आता तिला वाटायला घ्यायचं आहे। आणि वाटत असताना चालू बंद करून आपल्याला मिक्सर फिरवायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला वाटायची, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायची, तर अशा प्रकारेच वाटून घ्यायची आहे। तर इथे मी आता सगळी मुगाची डाळ आहे ती वाटून घेते, पण तिच्यामध्ये पाणी ओतायचं नाही वाटताना, आपल्याला तशीच वाटून घ्यायची कोरडी कोरडी। पाणी जर गेलं तर ती जास्त पातळ होईल, त्याच्यामुळे वडे टाकता नाही येणार आपल्याला। तर आता इथे मी सगळी मुगाची डाळ वाटून घेतली। तिच्यामध्ये 2 छोटे चमचे मी मिरची पावडर टाकली आहे। मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना त्याचं प्रमाण आहे। अर्धा चमचा हळद पावडर, चवीप्रमाणे मीठही टाकून घ्यायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। काही ठिकाणी ह्या सांडग्यांना वडेही म्हटले जातात। तर आता हे चांगलं मिक्स करायचं। त्याच्यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची राहिली, तर मी लसूण ठेचून घेतला आणि तो टाकला आहे, त्याने खूप छान टेस्ट येते वड्यांना। तर हे सगळं मिक्स झालं। एक कॅरी बॅग घ्यायची आणि तिच्यावरती एकदम थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं, खूप थोडंसं तेल टाकायचे, एक 4-5 थेंब टाकून घ्यायचे। ते सगळ्या पॉलिथिनला पसरून घ्यायचे। कॅरी बॅग नसेल तर ताटालाही थोडंसं तेल लावायचं, तर त्याच्यावरही हे सांडगे टाकून घेऊ शकता। तर असं थोडंसं पीठ घेतलं आहे, हातामध्ये बसेल इतकं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचे सांडगे बनवून घ्यायचे आपल्याला। असे छोटे छोटे सांडगे बनवायचे। काही ठिकाणी मोठेही बनवतात, पण आमच्या इकडे छोटेच बनवतात, म्हणून मी छोटे छोटेच बनवून घेतलेत। तर इथे मी सगळे सांडगे इथे बनवून घेतलेत। तर ह्या सांडग्यांना आपल्याला 3 दिवस तरी चांगलं कडक उन्हामध्ये सुकवायचं आहे। तर इथं आपले सांडगे चांगले असे सुकले गेलेत, त्यांचा आवाजही बघा तुम्ही। आणि यांना आपल्याला पॅक बंद डब्यामध्ये किंवा एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। तर ह्या सांडग्यांची छान अशी सुकी भाजी बनवू शकता किंवा ग्रेव्हीचीही भाजी बनवू शकता। तर इथे आपली मुगाच्या डाळीच्या सांडग्यांची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।